दररोज आपण ॲग्रिकल्चर संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो, तसेच जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. जीएस संबंधित शॉर्ट व्हिडिओ सकाळी 10 वाजता अपलोड करतो. त्या माध्यमातून आपण एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते घेत असतो. त्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेचे जे प्रिलिम्स, मेन्समध्ये आलेले प्रश्न होते आतापर्यंत ते आपण घेत असतो. तर अशाच प्रकारे पूर्ण आपली सिरीजच आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. तिथे आपण डेली अपडेट, नोट्स, पीडीएफ आणि बाकीच्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. चला तर मग आजचा ॲग्रिकल्चरचा संबंधित प्रश्न पाहू. फिग, त्याला आपण फायकस कॅरिका असं म्हणतो, म्हणजे सायंटिफिक नाव आहे. एका प्रश्नासोबत तुम्हाला ॲडिशनल माहिती कशी कव्हर होते हे तुम्हाला इथे समजलं असेल. फिग बिलॉंग टू विच बॉटनिकल फॅमिली? बॉटनिकल फॅमिली कुठल्या कुलामध्ये मोडतो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि सायंटिफिक नाव तर तुम्हाला प्रश्नामध्येच कव्हर झालेलं आहे, फायकस कॅरिका. ठीक आहे. तर यामध्ये ऑप्शन काय दिले आहे? अॅनाकार्डियासियाई, मोरॅसियाई, रुटॅसियाई आणि रोझासियाई. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मोरासियाई. म्हणजे मोरेसी कुल असं तुम्ही म्हणू शकता. फॅमिली म्हणजेच कुटुंब किंवा कुल असं तुम्ही म्हणू शकता. प्रामुख्याने याच्यात तुतीची लागवड सुद्धा करतात. तुती म्हणजे कोण? ज्यावर रेशीम किडे उपजीविका करतात ते. तुतीचं झाड सुद्धा याच फॅमिलीमध्ये येते. ही झाली ॲडिशनल माहिती. इथे अॅनाकार्डियासियाई ही फॅमिली दिली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काजू त्याचा समावेश होतो. रोझासियाई तुम्हाला फॅमिली माहिती असेल. प्रामुख्याने यामध्ये सिट्रस फॅमिली आहे असं सुद्धा रुटॅसिया फॅमिलीला म्हणतात, कारण त्यामध्ये सिट्रस जे आहेत, लेमन, ऑरेंज वगैरे, मँडॅरिन त्यांचा समावेश होत असतो. आता रोझासियाई फॅमिली आहे, रोझेसी फॅमिली आहे, यामध्ये कोणकोणत्या फळांचा समावेश होतो ते तुम्हाला मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आपली टेस्ट सिरीज सोडू शकता, फ्रीमध्ये आहे. तर सर्वांनी याचा फायदा घ्या, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. जोपर्यंत फ्रीमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही याचा नक्कीच फायदा घ्यायला पाहिजे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका. धन्यवाद.